आई थेटपणे तुमची पहिली गुरु होती. हो, हो. तर त्या काळाबद्दल सांगा आणि साधारण कोणत्या वयामध्ये आपण गाऊ शकतो किंवा गावं अशी जाणीव झाली किंवा आईने तशी जाणीव करून दिली? माझ्या घरी अ, जेव्हा आई होती, तर आमच्याकडे दर गुरुवारी गुरु म्हणजे आमच्याकडे जे राघवेंद्र स्वामी जे आहे हां. मंत्रालय, हं. ते आपण दर गुरुवारी आई भजन करायची. म्हणून मी लहान असताना आई मला घेऊन बसायचे पुढे. बरं. सगळे कानडी भजन मला आधीपासून होतं आणि मेन मुख्यतः मला जे संस्कार मिळाले ते आईकडनं. आमच्या आईकडे खूप मोठे स्वामीजी होऊन गेले. बरं. अ, ते होते तिरुपतीला बालाजी. हं. वरती जे देवस्थान आहे, तिकडे त्यावेळी मी हे सांगतो 100 वर्षापूर्वी, हं, हं, हं. तिकडे 40 वर्ष तिरुपती बालाजीचं सेवा केलेला जे स्वामीजी होते, तसं ते पुरंदरदास होते संत. हं, हं. तसं ते त्यांचं पण साक्षात व्यंकटेश्वर दर्शन झालं होतं बरं. ते स्वामीजींना. ते माझं आईकडचे रिलेशन होते आणि त्यांनी जवळजवळ 60,000 कानडी गाणं लिहिलं आहे.